विद्यार्थी मित्रांनो, एंड सेमिस्टरची सुरुवात करत आहात अभ्यासाची, तर या 4 गोष्टी तुमच्याकडे प्रॉपरली असतील तर तुम्ही एंड सेम मध्ये आता राहिलेल्या हार्डली 1.5 महिन्यामध्ये स्कोरिंग करू शकता. काय काय गोष्टी, आता खूप साऱ्या मुलांशी रोज 17-18 मुलांशी बोलणं होतं. अननोन कितीतरी कॉल येत, आपल्या हेल्पलाईन नंबरमुळे मी मुलांना गायडन्स करतोच नक्की. सो त्यामुळे मला जे डाऊट्स कळतात ते मी इथे तुम्हाला सांगत होतो. जसं मागे PICTच्या मुलाचं ते लवचा इश्यू झालेला, सो त्याच्यावर पण मी व्हिडिओ दिलेली, खूप मुलांनी त्याला प्रतिसाद दिला. ओके, सो त्याच पद्धतीने हा व्हिडिओ मला बनवणं गरजेचं होतं, कारण खूप मुलांनी काल मला 3-4 पोरांनी विचारलेलं एवढ्या सगळ्या कॉल मधनं, सर आता काय अभ्यास कसा करू, एंड सेमला स्कोर करायचं, काय काय गोष्टी मॅन्डेटरी आहे ते असेल तर आम्ही स्कोरिंगला जाऊ शकतो. तो त्याच गोष्टी ते क्लिअर करणार आहे. आणि हा, ज्या ज्या मुलांना माझ्याशी बोलायचं असलं 10 ते 6 मध्ये मी टाइम दिला. आता कधी कधी काय होतं की कुठे कार्यक्रमात असलो, सेमिनार असलं वगैरे वगैरे गोष्टी, भरपूर कॉलेजेसमध्ये इव्हेंट्स असतात, तेव्हा नाही जमत, पण मी तरी टाइम देतो. त्यावेळी तुम्ही कॉल बॅक करा, मग त्यावेळी आपण बोलू शकतो. ठीक आहे, पण तुमचे डाऊट्स मी नक्की क्लिअर करेल. पहिला प्रश्न आहे प्रॉपर स्टडी मटेरियल. हे काय झालंय की मुलांच्या कॉलमध्ये एवढं कळालं की मुलं कन्फ्युज झाले. इतकं प्रकारचं स्टडी मटेरियल टेलिग्रामवर वेगळं येतं, कॉलेजच्या झेरॉक्सच्या दुकानात वेगळं आहे, टीचर वेगळे देतात, गुगल वेगळं आहे, युट्यूबवर वेगळं आहे, पुस्तकात वेगळं आहे. नेमके कुठलं स्टडी मटेरियल करू? एवढं केलं तर सिलेबस संपणार नाही. मित्रांनो, बेस सांगतो, सगळं दूर ठेवा. आपल्या कॉलेजच्या टीचरने किंवा क्लासेस लावले असतील क्लासेसच्या टीचरने, किंवा तुम्ही काही सबस्क्रिप्शन घेतले असतील रेकॉर्डेड वगैरे, त्याच्या मधल्या टीचरने किंवा कोर्सेसमध्ये जे दिलंय तेच फॉर्म करायचं. त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. एकच गोष्ट कन्फर्म करायची, तेच करायचं. बाकी कोणी सांगितलं हे इम्पॉर्टंट आहे, हे असं आहे तसं, काहीच नाही. जे असेल तुमच्याकडे 3 प्रकारचे स्टडी मटेरियल आहे. एक तर कॉलेजचे टीचर, क्लासेस लावले असेल ते टीचर, किंवा सबस्क्रिप्शन असतील, कुठलं तरी एकच फॉर्म करायचं, तोच अभ्यास करायचा तुम्ही वर्गात पहिले येशाल. बाकी काहीच नाही. हा सगळा गोंधळ बिलकुल करायचा नाही. कळतंय? यस. सेकंड आहे टोटल सब्जेक्ट इज इक्वल टू स्टडी आवर. म्हणजे काय, जेवढे विषय बॅकलॉग आहे, बॅकलॉग आणि रेग्युलर जेवढे विषय या सेमला देणार आहेत तेवढा आयडियली अभ्यास झाला पाहिजे, तेवढा तास. 8 विषय तुम्हाला द्यायचे, 8 तास अभ्यास झाला पाहिजे, 1 तास रिव्हिजन. 5 विषय द्यायचे, 5 तास अभ्यास, 1 तास रिव्हिजन. कॉलेज, आता तुम्ही म्हणशाल सर एवढा वेळ कुठे काढू, कॉलेज आता राहिलेलं नाही, सबमिशनचा टाइम आलाय, तो वेळच वेळ आहे. नसल कॉलेज कंपल्सरी करत आल कॉलेज तर बंक करा, पण अभ्यासाला वेळ द्या. या वेळी जर तुम्ही गेले तर ऑब्व्हियसली तुम्हाला हे क्लिअर करणं इझिली होऊन जातं. नेक्स्ट आहे, आता अभ्यास पूर्ण आलं की आपल्याला 2.5 तास टाइम लावून पेपर सोडवायचा आहे. पूर्ण अभ्यास झालाय, समजा एप्रिल मध्ये अभ्यास संपवा, मे 15-20 पासून एक्झाम आहे. सो मे मध्ये काय करायचं, आज रात्रीतून पूर्ण अभ्यास करून घ्यायचा पेपर सारखं त्या विषयाचा. आणि नंतर पुढच्या स्टेजला काय करायचं की दुसऱ्या दिवशी 2.5 तासांचा अलार्म लावायचा, 2.5 तास एकटाच रूम मध्ये बसून पेपर सारखे सिच्युएशन पेपर देऊन बघायचा. पहिल्या वेळी पेपर तुम्हाला हार्डली 25 मार्काचा अटेम्प्ट होईल. टीचरकडून चेक करून घ्या, कुठले टीचर असो, क्लासचे असो, कॉलेजचे असो, क्लासेसचे असो, किंवा सबस्क्रिप्शनचे असो, जे टीचर आहे त्यांच्याकडून चेक करून घ्या, तुम्हाला तुमची चूक कळेल. अजून एक पेपर सेकंड टाइमला सोडवा, 25च्या ऐवजी यावेळी तुमचा जवळजवळ 40-45 मार्काचा अटेम्प्ट होईल. यावेळी 2दा प्रत्येक पेपर सोडवा, तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्डअप होईल. म्हणजे पेपर जाऊन आपण ब्लँक होतो, आठवत नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुम्ही वर्गात पहिले येशाल. लास्ट आहे मित्रांची मदत घ्या. एक समजा एखादा युनिट करायला जनरली प्रत्येक मुलाला 5 ते 6 तास लागतात, काही मुलांना 8-8 तास लागतात. पण इथे हुशार मुलाची मदत घेतली तर त्या 8 तासाचं त्यांनी जर तुम्हाला सांगून दिले ह्या युनिट मधलं हे सोडून दे, हे कर, हेच इम्पॉर्टंट आहे, हा टॉपिक असा आहे, त्या 8 तासाचे तुम्हाला किती 4च तास लागतील ना, 4 तासाचं काम त्यांनी कव्हर करून दिलं. सो या पद्धतीने मित्रांची मदत घ्या. आणि 5वा सगळ्यात महत्वाचा टाईप आहे, स्टार पॉइंट आहे, की युनिट किती करायचे. आता बघा, जनरली मी सांगतो की ज्याला समजा 6+ विषय आहे, ज्याला 6+ विषय त्यांनी काय करा, 2 युनिट परफेक्ट करा आणि 2 युनिटचे फक्त IMP करा. या पद्धतीने ज्याला 5 विषय, 5 किंवा 6, त्यांनी ऑल 4 युनिट परफेक्ट करा. ओके, पण ज्याला 7 पेक्षा जास्त आहे, 7, 8, 9, त्यांनी 2च युनिट परफेक्ट करायचे, बाकी 2 विषयांचे IMP करायचे. फक्त IMP म्हणजे काय होईल, सिलेबस कमी होईल आणि जास्तीत जास्त अभ्यास होईल. या गोष्टी फॉलो केल्या मित्रांनो, तो ह्या गोष्टी सोबत असू द्या. पहिलं तर प्रॉपर स्टडी मटेरियल, नंतर जेवढा विषय आहे तेवढा तास अभ्यास, 1 तास रिव्हिजन. अभ्यास कंप्लीट झाला की 2.5 तास लावून पेपर सोडवायचा आहे, तो टीचरकडून चेक करून घ्यायचा आहे. चांगले मित्र शोधायचे जे आपल्याला ते टॉपिक समजून सांगतील, म्हणजे आपलं पटापट कव्हर अप होईल. आणि आपल्याला सिलेबस किती करायचा आहे, किती युनिट करायचे हे आपल्याला डिफाईन करायचं. दिस इज स्टार पॉईंट, दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट. सो या 5 गोष्टी आता लगेच तुम्ही तुमच्या जवळ ठेवा, या फॉलो करायला सुरुवात करा आणि एंड सेमचा स्टडी करा. बघा, खूप चांगला रिझल्ट येईल. ज्याचे बॅकलॉग आहे, गोल्डनला आहेत, ते विषय मुलं क्लिअर करतील. क्रिटिकल वाले टॉप करतील, गोल्डन वाले ऑल क्लिअर होतील. जे ऑलरेडी ऑल क्लिअर आहे, टॉपर आहे, त्यांचं डिस्टिंक्शन वाढेल, CGPA वाढेल. सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला जबरदस्त फायदा होईल. ओके, सो अजून काय डाऊट असेल कमेंट मध्ये लिहा.
आणि इथून पुढे आता डेली तुम्हाला अभ्यास रिलेटेड आणि स्टडी रिलेटेड सगळ्या प्रकारच्या व्हिडिओ आम्ही देणार आहे. सो नक्की आपल्या पर्पल हॅट चॅनलला सबस्क्राईब करा आणि अभ्यास करताना विसरू नका आपलं पर्पल हॅट ऍप्लिकेशन नक्की डाउनलोड करा, ज्यामध्ये प्रत्येक विषयाचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे. कुठल्याही ब्रांचला कुठल्याही इयरला असेल तर इम्पॉर्टंट विषयांचे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस, सॉल्व पेपर, मी म्हणतो ना स्टडी मटेरियलचं कन्फ्युजन होत असेल तर मग काहीच ऑप्शन घेऊ नका, डायरेक्ट एकच ऑप्शन आपला पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याच्यात जे स्टडी मटेरियल दिलंय, जसं सॉल्व पेपर आहेत, IMP क्वेश्चन आहे, क्वेश्चन बँक आहे, पेपर कसं सोडवायचं ती स्ट्रॅटेजी आहे, पेपर पॅटर्न आहे, व्हिडिओ लेक्चर आहे, मराठी हिंदीत आहे, सगळ्या गोष्टी पर्पल हॅट ऍप मध्ये अवेलेबल आहे. दिस इज द परफेक्ट स्टडी मटेरियल सोर्स. आणि जेव्हा तुम्ही कुठल्याही ऍप्लिकेशन कुठल्याही कोर्स मध्ये जा, फ्री लेक्चर बघा, आवडले तर कोर्स सबस्क्राईब करा. एकदम ऑफर्डेबल आहे, तुमच्या 1.5 महिन्याच्या चहाच्या बरोबर सुद्धा नाही, एवढं ऑफर्डेबल आहे. सो जेव्हा तुम्ही सबस्क्रिप्शन घेता तुम्हाला दुसरं स्टडी मटेरियल कुठलं बघायचंच नाही, कारण पूर्ण स्टडी मटेरियलचं काम इथे आपल्या सबस्क्रिप्शन मध्ये बनून जातं. मग हेच वापरायचं, याच्यापेक्षा वेगळं पेपरला काहीच येत नाही. ऍटलीस्ट तुम्ही 100 पैकी 70, 80, 90 मार्क फक्त पर्पल हॅट वापरून आरामात घेऊ शकता. यस, मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांना शेअर करा. थँक्यू.